नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करते। आणि मित्रांनो, आज आपण मालवणात दिलो असं आणि मालवणात हे नव्याने उभारलेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा आणि वर तुम्ही बघतात राजकोट असा लिहिलेला असा या नवीन उभारलेलो असो चिरेबंदी वाडो असो बनवलेलो असा आणि नव्याने उभारलेलो हे वाडो आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो पहिल्यांदा गेल्यानंतर आतमध्ये तुमका मंदिर दिसताला तर राजकोट म्हणून असं आणि नाव असा लिहिलेला असा आणि इथे पहिल्यांदा बघितलं तर आतमध्ये गेल्यानंतर ही बाहेर पडतात लोक। आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुमका इथे महापुरुष देवस्थान भेटता आणि तिकडनं मग पुढे सरळ बघू गेला तर तुमका सरळ इथे ह्यो छत्रपती शिवाजी महाराजांचो नव्याने उभारलेलो पुतळो दिसता तुमका मित्रांनो। आणि छान असो पुतळा असा आणि आजूबाजू छान असा चिऱ्याने नवीन असो किल्लो तयार केलेलो असा पूर्ण चिरेबंदी किल्लो तयार केलेलो असा आणि ह्यो उंचच्या उंच छत्रपती शिवाजी महाराजांचो छान असो पुतळो दिसता तुमका। हातात अशी तलवार असा आणि मित्रांनो समुद्राच्या दिशेने त्यांची नजर असा आणि थाटात उभं असलेलो असो आपलो ह्यो छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो असा आणि मित्रांनो आजूबाजू कसं चिऱ्यांनी वाडो बनवलेलो असा चिऱ्यांचो वाडो बनवलेलो असा तर ह्यो तुमका दिसता ना। तो ह्यो छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो नव्याने उभारलो तो मोदीजींनी अनावरण केलेला यांचा। तर त्यावेळी मोठा कार्यक्रम झालेलो नेव्ही डे इकडेच साजरो केलेलो। तर आपल्या तळ कोकणात या छान असा नवीन पर्यटन स्थळ म्हणूया आपण याका आदराचा स्थान असा ह्या। तर आपल्या या इथे पुढे गेल्यानंतर मित्रांनो ना ही गलबता असत ना जी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वापरत समुद्री मार्गे ये जा करीत त्यावेळी आणि व्यापार चाला त्यावेळी ती गलबता असं त्यांचा नावा आणि ती काहीतरी खाली माहिती दिलेली असायची म्हणजे या गलबताचं नाव काय इकडे एक दुसरा एक गलबत असा त्याचं नाव असा या तर पुढे एक गलबत असा त्याचं नाव असा अशी पूर्ण गलबतांची नावं आणि माहिती सकट सगळी माहिती दिलेली असा जेणेकरून आपल्याक समजा गोया तर मराठीत पण लिहिलेला असा इंग्रजीत पण लिहिलेला असा। तर छान अशी गलबत त्यावेळची कशी असायची ती इथे दर्शवण्यात दिलेली असत। आणि वर नजर फिरल्यानंतर ह्यो भलो मोठो असो उंच छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो दिसता तुमका मित्रांनो। जवळून बघितल्यानंतर खूप मोठं वाटतं आणि किल्ल्याकडनं ज्यावेळी आपण किल्ल्याकडे येतो ना त्या किल्ल्यावरून पण ह्यो पुतळो नजर पडता आणि नजरे घेता तर किल्ल्याच्या इथून पण ह्यो पुतळो दिसता मित्रांनो। छान असो पुतळो असा मित्रांनो आणि आजूबाजू पर्यटक भरपूर असे येतात इकडे आता नव्याने उभारलेलो ह्यो पुतळो। तर आपण आजूबाजूचा परिसर बघूया थोडक्यात। मित्रांनो पुतळ्याच्या डाव्या साईडीक ना इल्यानंतर पाठीमागे इल्यानंतर असो समुद्र किनारो असा आणि समोर बघतात तो छत्रपती शिवाजी महाराजांचो सिंधुदुर्ग किल्लो। आपण ज्या किल्ल्यावरती बोटीने जातो आतमध्ये पण आमका मित्रांनो उशीर झाला त्याच्यामुळे आमका जावकच भेटाक नाही। आम्ही तिकडे कुणकेश्वरात गेलो तिकडेच आमचा वेळ गेलो तर कुणकेश्वराचा पण व्हिडिओ येतो मित्रांनो। आणि समोर बघतात ना तर छान अशी बोट असत आणि आता संध्याकाळच्या वेळेस मच्छीमारी करूक आतमध्ये जातात तर हे छान असो पुतळो इथून छान वाटतं मित्रांनो। आणि थोडा ढगाळ वातावरण पण झालेला पाऊस पण लागत की नाही लागत अशी शक्यता होती आणि थोडा संध्याकाळची वेळ पण होती तरी ते तुमका पर्यटक दिसतात मित्रांनो। भरपूर असे पर्यटक येतात इकडे यासाठी आणि इथून समुद्र किल्लो जो आपलं जलदुर्ग असा सिंधुदुर्ग किल्लो तो समोरतून दिसता इकडनं। जरा इकडे खडका असत इकडे पण आतमध्ये शक्यतो उतरा नका तुम्ही। आणि इथे बघितलं तर हे बोटी दिसतात तुमका मित्रांनो। आपला मालवण अगदी सुंदर असा बघण्यासारखे असा आणि माका नेहमीच पहिल्या ठिकाण फिरायचं म्हणजे मालवणच असा। मी मालवणात गेल्याशिवाय रवणे नाही तर मालवणात भरपूर असे माझे ओळखी झालेले असत। तर आता आपण पुढे बघूया। तर मित्रांनो आता चाललो
छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आज काय राहून गेला, आम्हाला जाता आलं नाही, उशीर पण झालेला आम्हाला. तर आता मी जातो. हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा नव्याने उभारलेला पुतळा आहे. आणि आता इथे गर्दी होते थोडी हळूहळू, बाहेरून लोक भरपूरशी येतात. आणि आता मी जातो. मित्रांनो इकडे ना छान छान असं माहिती लिहिलेली आहे. हे बघा इथे छान अशी माहिती लिहिलेली आहे, जी माहिती नसते ना आपल्याला इथे लिहून ठेवलेली आहे. थोडी त्याचे फोटो काढतात लोक, आपल्याला समजतं. हे बघा थोडं किल्ल्याचं रूप दिलेलं आहे इकडे. ह्याला आपला किल्ला असतो ना त्याचं रूप दिलेलं आहे किल्ल्याचं. तर छान वाटतो किल्ला हा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज इथे किल्ला म्हणजे समुद्र मार्गे तो तिकडेचा किल्ला आहे, पण हा नव्याने उभारलेला पुतळा आहे. तर हा नव्याने उभारलेला पुतळा आहे. तर मित्रांनो सहज आलेलो, येणं झालं आमचं इकडे. तर येणं नव्हतं एवढं. आपल्या मोदी जे आहेत ना आपले, त्यांनी या पुतळ्याचं अनावरण म्हणतात ते केलेलं आहे. आणि छान असा आपला पुतळा कोकणातला झालेला. तर आता चला जाऊया. आता मी आहे जो उभा ना, बघा तो बघा दिसतो ना, तो समुद्री किल्ला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला आपला मालवणमधला किल्ला आहे तो. आणि हा इथे बघताय ना पाठीमध्ये, हा बघा बोट्स दिसतात तुम्हाला. छान छान बोट्स आहेत दिसतो की. आणि हा असा बघितला तर हा किल्ला आहे. आणि तुम्हाला दाखवतो पाठीमागे बघायला गेला ना, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवीन झालेला पुतळा आहे इथं हा. आणि हा इकडे पूर्ण समुद्र, आणि समुद्राच्या आतमध्ये असलेला तो सिंधुदुर्ग किल्ला. तर मित्रांनो या साईडला आलेलो मी. तर परत एकदा कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि बघा मस्त इथून ना छान वाटतो. वरती आणि इथे मस्त सुंदर असा समुद्री किनारा. तर नवीन झाला, नरेंद्र मोदी ज्यावेळी आलेले ना त्यावेळीने उद्घाटन झालेलं, मला वाटतं ते उद्घाटन केलेलं मोदींनी. तर आपलं हे छान असं गड किल्ला आपला सिंधुदुर्ग. तर छान वाटतं मित्रांनो इकडे यायला. आणि मला दाखवतो इकडे या साईडने. हा इकडे हा सिंधुदुर्ग किल्ला. आणि हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारलेला आहे हा. छान वाटतं. आणि आता उशीर पण झाला आहे आम्हाला. आता आपण निघणार आहोत डायरेक्ट घरी. आता आम्हाला एक दीड तास लागेल जायला पोचायला. तर आम्ही सनसेट बघायला आलेलो इकडे, पण इकडे तर सनसेट होऊन पण गेला. पण हा सगळा समुद्र किनारा आणि तो महाराजांचा किल्ला. मग तिकडनं आम्ही निघालो मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन इले असतात तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओ तुमका मी दाखवतले. आणखी काय काय ठिकाणी मी फिरलं ते पण व्हिडिओ येतले असत, तर ते पण व्हिडिओ बघा. कुणकेश्वरात गेलेलो तो पण व्हिडिओ मी तुमका दाखवतले. आणि आजूबाजूची मंदिरात ती मी शूट करत दिलेलं आहे, तर मी ते पण व्हिडिओ बघा तुम्ही. आता पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका. चला.